करंज्याचं मी सारण बनवते, ते खसखस आहे, भाजून घेते. 1 किलोचं प्रमाण आहे. थोडंसं तूप टाकते. काजू बदाम भाजून घे. टाकले तूप. पाव किलो खोबरं मी खिसून घेतले, ते जरा गरम भाजून घेते तुपात. थोडंसं दुसरं नाही टाकलं. बारीक गॅस करून लाल होईस्तोवर भाजले. आता काढते. हे बघा, मी 4 वाट्या बारीक रवा घेतलाय. हे 1 किलो रवा आहे. परफेक्ट 1 किलो वजन भरतं याचं. 4 वाट्या घेतल्या. तर मी ह्याचं चाळून घेते आता. मी तूप घालते. वनस्पती नाही, घरी बनवलेलं तूप आहे, म्हशीचं आहे. तुपात भाजलं ना म्हणजे करंजीला स्वाद लय चांगला येतो. खराब पण होत नाही, ते हाईट पण करंजी चांगली लागते. मी 10 मिनिटं जवळजवळ भाजलंय. मी कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचा. चांगला रवा आहे, बारीक 0 नंबर रवा आहे. बारीक गॅस करून मी 10 मिनिटं भाजले. तर मी काढून घेते. हे बघा, हे चारोळ येतं, ते भाजायची गरज पडत नाही, पण थोडंसं तर हेच दमसरच असतं ना, म्हणून ना थोडंसं हे भाजून घ्यायचं. त्याला काय तूप टाकलं नाही, काय नाही, असं जरा गरम करून घेते कडक पुन्हा. करंजी खराब होऊ नये म्हणून थोडंसं दमसरपणा यायला काढून घेते. हे 1 किलो रवा मी भाजून घेतला. आता ही खसखस आहे, पाटीभर जवळजवळ झाली आहे. ते भाजून वाटून घेतलेली आहे, मिक्सरला फिरवून घेतली. हे खसखस आहे. 1 किलोचं मी सारण बनवते, 1 किलो रव्यापासून.
आता हे खोबरं पाव किलो किसून भाजून आता घेतलं, दाखवले. खोबरं घालते. किसून घेतले आणि भाजून टाकले. आता ही पिठी साखर आहे. मी अशी सारख्या वाटेने 2 वाटे घेतले. तर 4 वाटेचं प्रमाण आहे. 4 वाटे रवा घेतला तर 2 वाटे मी पिठी साखर घालते. आणि जरी कमी झालं थोडेफार तर थोडं सारण खाऊन बघायचं, पण नाही कमी होत, परफेक्ट होतं एवढं तर बरोबर माप आहे 2 वाट्याचं सारख्या वाट्याने. तरी मी पिठी साखर घालते. काय नाही, मंजुळ्या नाही त्या, काय वेळेला मंजुळे असतात. आणि आता हे सुंठ आपलं इलची पावडर आहे, हे 2 चमचे घेतले. हे फळे खायची 2 चमचे आहे, परफेक्ट मोजून घेतली. ते पण एवढे आहे, ते पण असे टाकते. असं एवढं साहित्य मी घातले. आता सगळं मिश्रण करून घेते. आणि चारोळे भाजून घेतले ते टाकते. हे चारोळं आणि काजू बदाम आहे ना, तो बारीक करून घेतला आहे. म्हणजे मिक्सरला थोडं आबडधोबड करून घेतले वाटून. हे एवढं आहे, हे पण टाकते आता. करून घेऊया. आता बाई 1 किलोचं का 2 किलोला ते वरती सारण झालं असं. 2 किलोपेक्षा जास्त झालं असं सगळं साहित्य घालून. मी साखर थोडी ठेवली आहे, सगळी घातली नाही, पण टाकणार आहे ते. एवढी लागणारच आहे. ते सगळे एखादी गुंटोळी असते साखरेची तर फोडून घ्यायची, पण नाहीच एवढी लगेच फुटते, कडक नाही. असं सगळं मिश्रण करून घ्यायचं. बघा हे तूप आहे, डालडा नाही, वनस्पती तूप नाही, म्हशीचं तूप आहे घरी बनवलेलं. हे मोहनसाठी मी काढते. हे 2 चमचे भरून घेतले. हे बारीक रवा आहे. आता हे पीठ मळते मी करंज्यासाठी, त्यासाठी रवा घेतला 2 वाट्या. सारख्याच वाट्याने 2 वाटे. 1 किलोच्या प्रमाणात मी पीठ मळणार आहे. आता ही 2 वाट्या रवा झाला. आता ही 2 वाट्या मैदा घालणार आहे. सारख्याच वाट्या आहेत दोन्ही. 2 वाट्या मैदा, 2 वाट्या रवा घातला, अर्धा प्रमाण घेतले. रवा मैदा चाळून घेणं खूप गरजेचं असते. आता हे मिक्स करून घेते. हे मीठ आहे, थोडंसं चवीपुरतं मीठ घालते. हे मी मिक्स करून घेते.
काही बघा मी ही तूप गरम करायला ठेवलं ते अजून तापतेच आहे. आता बंद करते याला आणि हे तुपाचं कडकडीत मोहन मी घालते. हे पहिला चमचा दुसरा चमचा थोडा कमी आहे पण दाखवते मग. आणि ही तिसरा चमचा. तर एवढंच घालायचं आहे. नंतर बघू अंदाज घेत. हे भाजल म्हणून उलटण्यानं करते ही सुरुवातीला. आपल्याला अजून थोडं मोहन लागणार आहे. थोडं मी जास्त ठेवलं होतं तो कढायला परत. हे चौथं आहे पण ते फुल चमची नव्हतं, जरा थोडं कमी होतं. म्हणजे 3 चमचे पूर्ण झालं चमच्यानं, भाजीच्या चमच्याने. आता याला सगळं मसलून घ्यायचे हातानं. काही असं मोहन घालून मी मसलून घेतले. त्याची करण्याची जास्त करंजीला कसं तुपाचं प्रमाण चांगलं. करंजी तू एवढं तूप वापरलं एवढं चविष्ट लागते करंजी. ते तेलाने होते चांगली, तेलाची काय होत नाही असं नाही. ज्याला नाही ते काय करणार आहे. तेलाची पण खुसखुशीत होती पण तूप असेल तेवढं जास्त करंजीच्या बाबतीत चांगलं असते. भाजणं म्हणा, पीठ मळणं म्हणा, सगळ्याच गोष्टीला तूप लागतं करंजीला. तर टेस्ट चांगली येते करंजीला. नसतं तर काही तेलात पण होतच की. असं मुटकं बनवलं ते एवढं झालं पाहिजे म्हणून. तोंडात टाकस तर विरगळली पाहिजे करंजी. अशी करंजी होते. तुम्ही पण करून बघा माझ्या पद्धतीनं. आवडलं तर एक लाईक करायला विसरू नका. झाले सगळं हे करू. आता चोळून आता थोडं पाणी घालून मळून घेते. दोन वाट्या रवा आणि 2 वाट्या मैदा आहे ना. त्यात रवा पण आहे. थोडा वेळ पाणी खेचणारच आहे. आता मी 1 किलोचं पीठ मळलं आहे. घट्टच मळायचं, म्हणजे एकदम बी घट्ट नाही मळायचं. पूर्ण असं मोहरं सरकणार नाही एवढं. थोडंसं गरजेनुसार पाणी वापरायचं होतं. ते रवा आतला भिजतो. रवा पाणी खेचतोच ना. घट्ट म्हणजे एकदम बी घट्ट नाही आणि एकदम पातळ नाही. चपातीच्या पिठा इतकं नाही ढिलं नाही, थोडंसं घट्ट नाही. म्हणजे 1 किलो पिठाचं प्रमाण हे घेतलेलं आहे. आता हे 10 मिनिटं ठेवते मी रेस्ट करायला. मी हे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे.
साही बनवते, साटा बनवते. बनवलंय किती ग्रामची पुढे काय माहिती, 50 ग्रामची वाटतं. एक एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलाय, बाकी काय नाही वापरलं. याच्यात काय त्या हे तूप आहे. म्हशीचं असल्यामुळं तसं पिवळं दिसत नाही. मी जवळपास 4 चमचे तूप घातले. आता मी खेटून घेते. लागलं तर परत घालेल. सगळं असं खेटून घ्यायचं चांगलं. मला याला 5 चमचे तूप लागले. 50 ग्राम ही पुडी होती, एवढी पूर्ण टाकली तर 5 चमचे तूप लागलं एवढ्याला. हे असं सारखं खेटून घ्यायचं, पोकळ करायचं. बघा, ही पीठ मळून मी जवळजवळ 1 तास, म्हणलं तर 15 मिनटं पण नाही झालं, 1 तास ठेवलं जर राहिलं दुसऱ्या कामातनं. असं झाले. आता परत घेते जरा मळून. आता मी काय खलबुदा बिलबुदा काय घेत बसत नाही. आता इथं परातीतच थोडं चिचून घेते. घालण्याने तर मी परातीतच चिचून घेते. चेचून घेते जरा. रवा आहे त्यात घातला. करून घेतलं ते हे सगळं. बाकीची पीठ बाजूला ठेवले. 5 उंड करून घेतले ते. आता ही पहिली पोळी आहे. पहिल्या पोळीला मी साठा लावून घेते. एकदम जास्त बी नाही लावायचं, पण पूर्ण लावून घ्यायचं.
ही दुसरी पोळी, तर त्याला बी लावून घेते. ही तिसरी पोळी. ही चौथी पोळी. थोडी हवा धरली असली तर हे करायचं. आणि पाचवी पोळी. फक्त संपूर्ण भरवून घ्यायचं, जास्त असं थापून नाही ठेवायचं, भरवून घ्यायचं. आता ह्याची पोळी करायची. आता ही पहिले पूर्ण दाबून घेऊ, ह्याची पोळी करूया. पोळी मात्र घट्ट घट्ट करायला लागते. त्यात पोकळी भरलेली असते ना, म्हणून थोडंसं असं फिरवून घ्यायचं. पाणी पिणारा. असं पूर्ण घट्ट करून घ्यायचं, एकमेकाला चिकटले पाहिजे, म्हणजे पोकळी नाही राहिली पाहिजे त्यात. पूर्ण घट्ट करून घ्यायचं. आता आपल्याला सारख्या आकाराचं पोळं करून घ्यायचे. एवढ्या आकाराच्या गोळ्या पाडून घ्यायच्या, कापून घ्यायच्या. हो का, ही लाटी अशी आहे, ही अशीच उभी धरायची अशी, आणि ही थोडी अशी कस्ती मारायची अशी अशी. आणि मग थोडं पीठ घेतले आता आपल्याला. अशी एवढी लाटी करायची. ही लाटी आहे, ते असे एवढं पदर पडलेलं आहे, तर ते अशी अशी आडवी करून नाही लाटायची, अशी उभी धरायची हिला, आणि थोडंसं हाताने असं कस्त करायचं. थोडंसं पीठ घेतले, लाटायला नाही लागत नाही, थोडंसं म्हणलं लावत म्हणजे व्यवस्थित लाटता येईल. मैदा घेतला आहे.
हे लेअरमध्ये अशी लेअर असते ना, ते लेअर बाहेरच्या बाजूला घ्यायची आणि आतल्या बाजूने ही लाटी भरून घ्यायची. आता याला थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा. थोडंसं कडाने पाणी लावायचं, मग पॅक होतं, फुटत नाही काय नाही. तर मग मी अशा तऱ्हेने हे भरून घेतले ते. आता हे अशा कोरून घेणार आहे. अशा कोरून घ्यायच्या, एकदम 5-6 करून घ्यायच्या आणि कोरून घ्यायच्या. तेव्हा काय अशी कोरल्यावर अशी करंजी होते. करंजी एवढीच झाली पाहिजे खरं म्हणजे, लय मोठी नसावी. असं थोडं दाबून घ्यायचं आणि पुढचं कोरून काढायचं, म्हणजे आतरवाचं दिसत नाही जरा. करंजीला एवढे जाण येते चांगले. तीन 4चं केलं तरी पण चालतं. पहिली एक टाकली, या 2 लाट्या झाल्या त्या. आता 3 लाट्याचं करते. आता ते पण छान होते. 2 लाट्याचे केले तरी पण होतात, पण 4-5 केले अजून चांगले होतात. आता हे दुमतं करून घ्यायचं आहे. मस्त तोंड टाकस तरी करते, अशी करंजी होती याची. माझ्या पद्धतीने एकदा करून बघा, कमेंटमध्ये सांगा. त्या सारख्याच आकाराच्या गोळ्या पाडून घेते. तर ह्याला लेअर सुटायच्याच सुटतातच. 5 उंडीची पहिले केली, आता हे 3 उंडीची केली आहे, 3 पोळ्यांची. आता लेअर प्रत्येकाला सुटतेच. लेअर सुटायची काही होत नाही, कमी होते. फक्त हे उंडा घेताना हे हाताना असं थोडं कष्ट करायचं. लेअरवाली बाजू बाहेर करायची, भरताना ही बाजू बाहेर आली पाहिजे, हे हात लाटताना अशी. आता ही करंजी मी तळते या. करंजी तळते बघा. आता हे कशी लेअर सुटते ते बघा.
करंज्या आता तळून घेते हा. करून झाल्या. कशा लेअर सुटतात, लेअर सुटतात. तोंडात टाकस तर हे करतात. लेअर सुटून जे करंज्या होतात तोंडात टाकस तर विरघळतात. माझा व्हिडिओ जरी आवडला, लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. एक लाईक तर नक्की द्या. अशा सगळ्या लेअर सुटतात आणि एकदम तोंडात टाकलीच तर विरघळणारी करंजी आहे. मी केले त्या पद्धतीने एकदा करून बघा. माझे कशा वाटल्या ते पण सांगा. एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या व्हिडिओला सर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. भाजत येतं ते त्याचे पदर निसटतं. ते एवढ्या लेअर आल्यात चांगले छान. ते अशा लेअर सुटतात तेव्हा काय सुटले लेअर. पण तसेच पण तशीच सगळ्या एकूण करंज्याला लेअर सुटले त्या आणि तोंड खाताना तर त्या. माझा व्हिडिओ जरी आवडला तर लाईक करा, शेअर करा विसरू नका. कांताई चॅनलमध्ये माझ्या स्वागत आहे. आधी नाही म्हणली, मागणं म्हणते पण म्हणते. आणि हे अशा करंज्या केल्या त्या मी संपूर्ण कृती दाखवली. सारणापासून सगळे दाखवलेली कृती. माझी व्हिडिओ बघा संपूर्ण आणि एक लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. काही चुकलं वाकलं असलं तर कमेंट करा. पण माझ्या करंज्या कशा झाल्या ते मला नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ कसा वाटला तो पण सांगा. बघा अशा लेअर सुटल्या त्या सगळ्या. अशा उकारल्या त्या मनाने. अशा लेअर सुटल्यात सगळ्या एकूण करंज्याला आहे बघा. ह्याला प्रत्येक करंजीला लेअर सुटली. बिन लेअरचं अजिबात नाही. मस्त झाले त्या. तोंडात टाकस तर विरघळते ते. तुम्हाला एक करंजी मोडून दाखवते. तुम्ही आवाजावरूनच ओळखा. दाबाय पण लागली नाही. अशी आतून एवढं असं पडतं सुटलं. ते भरपूर सारण भरून केलेले त्यांनी. असे थोडीशी सारण भरून फुगा नाही तो. भरपूर सारण भरून केलं ते. कशा वाटल्या सांगा. माझ्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.